केंद्र शासनाची 12 वर्ष विकासाची गाथा तिच्या संघर्षाची. अकोला जिल्ह्यातील पहिला नमो ड्रोन दीदी प्रतिभाताई धर्माळे. लेखन राहुल कुलट. निवेदन समीर शिरवळकर. निर्मिती सहाय्य सचिन म्हैसने यांचं आणि सादर करते सूरज गोळे. सृष्टीची निर्मिती, संगोपन आणि संवर्धन करणारी स्त्री ही मानवजातीच्या प्रगतीचा आधारस्तंभ राहिली आहे. इतिहासाच्या पानांवर नजर टाकली तर शेतीचा शोध लावण्यापासून ते कुटुंब व्यवस्थेची पायाभरणी करण्यापर्यंत स्त्रीचं योगदान अतुलनीय आहे. काळ बदलला, समाज बदलला आणि स्त्रीच्या कर्तृत्वाची क्षितिजही अधिक व्यापक झाली. आजची महिला केवळ घराची जबाबदारी सांभाळणारी नाही, तर समाज आणि राष्ट्राच्या विकासाची सक्षम भागीदार बनली आहे. आणि आता या परिवर्तनाच्या प्रवासात आणखी एक नवा अध्याय जोडला गेला आहे, ड्रोन दीदीचा. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत ग्रामीण भागातील महिला प्रधानमंत्री नमो ड्रोन दीदी अभियानाच्या माध्यमातून ड्रोन पायलट बनत आहेत. ग्रामीण भागातील एक साधी गृहिणी, घर आणि संसार यापुरतंच मर्यादित असलेलं आयुष्य, पण जिद्द, आत्मविश्वास आणि केंद्र शासनाच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि नमो ड्रोन दीदी योजनेतून मिळालेल्या योग्य संधीमुळे आकाशालाही कवेत घेऊ शकते. याचं प्रेरणादायी उदाहरण म्हणजे अकोला जिल्ह्यातील बांबर्डासारख्या छोट्याशा गावातील महिला प्रतिभा धर्माळे आहेत. बचत गटापासून सुरू झालेला प्रतिभाताईंचा प्रवास आज त्यांना नमो ड्रोन दीदी म्हणून नवी ओळख देऊन गेला आहे. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाची आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीत होत असलेल्या परिवर्तनाची ही प्रेरणादायी कहाणी, म्हणजेच गाथा तिच्या संघर्षाची. औंदा पाऊस पाणी छान पिकलं सोन्यावानी रान. औंदा पाऊस पाणी छान पिकलं सोन्यावानी रान. मोती पवळे पानोपान ओटी भरली घरादारात. निथळती चांदणी रात. औंदा पाऊस पाणी छान. अस चांदण दारात दरवळून जावी रात. दरवळून जावी रात, गंध भरे शिवारात. हो अस चांदण दारात दरवळून जावी रात. दरवळून जावी रात, गंध भरे शिवारात. संपला हो दुष्काळाचा वारा. पुन्हा गेला उरला नाही थारा. पुन्हा गेला उरला नाही थारा. औंदा पाऊस पाणी छान पिकलं सोन्यावानी रान. औंदा पाऊस पाणी छान. अकोट तालुक्यातील बांबर्डा गावातील प्रतिभा धर्माळे सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणी. घरातील जबाबदाऱ्या, संसार आणि मुलांचा सांभाळ हेच त्यांचं विश्व होतं. ग्रामीण भागातील अनेक महिलांप्रमाणेच घराबाहेरील जगाशी त्यांचा फारसा संबंध नव्हता. पण बचत गटाच्या माध्यमातून त्यांना समाजात काम करण्याची संधी मिळाली. याच बचत गटानं त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करत असताना त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढत गेला. बैठका, प्रशिक्षण आणि विविध उपक्रमांमुळे त्या अधिक सक्षम बनत गेल्या. केंद्र शासनानं ग्रामीण महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली.
या योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडवणं, त्याची देखभाल, डेटा विश्लेषण आणि शेतीसाठी ड्रोनचा वापर याबाबत प्रशिक्षण दिलं जातं. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत पात्र महिलांची निवड केली जाते. प्रतिभा धर्माळे यांनीही या योजनेसाठी अर्ज केला. त्यांची जिद्द आणि कार्याचा अनुभव लक्षात घेऊन त्यांची निवड झाली. परंतु ही निवड म्हणजे केवळ सुरुवात होती. एका ग्रामीण महिलेसाठी गाव सोडून 10 दिवस प्रशिक्षणासाठी बाहेर राहणं हे सोपं नव्हतं. घरातील जबाबदाऱ्या, कुटुंबाची काळजी आणि नवं वातावरण. परंतु प्रतिभा धर्माळे यांनी या सर्व आव्हानांवर मात केली. पुणे जिल्ह्यातील सासवड इथं त्यांनी ड्रोन प्रशिक्षण घेतलं. ड्रोनचे तांत्रिक ज्ञान, उड्डाणाचे नियम, सुरक्षितता, हवामानाचे निरीक्षण आणि प्रत्यक्ष सराव. प्रत्येक टप्पा त्यांनी आत्मविश्वासानं पूर्ण केला. सुरुवातीला थोडी भीती वाटत होती, मात्र प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकांनी खूप सहकार्य केलं, ड्रोन उडवायला शिकवलं आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आत्मविश्वास खूप वाढला. आज त्यांना ड्रोन पायलट झाल्याचा अभिमान वाटतो, अशी भावना प्रतिभाताईंनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. 10 दिवस महालक्ष्मी सरसमध्ये माझं उत्कर्ष समूहाचं एक स्टॉल होता. त्याच्यामध्ये मला खूप या अभियानामुळे मुनाफा मिळाला. तसेच मी तिथून सासवडमध्ये पुण्याला हे प्रशिक्षण होतं ड्रोन फवारणीचं. एकटी कधीच नाही गेली. घरचे पण काळजी करत होते, तू एकटी कशी जाणार म्हणून. पण मी म्हटलं टेन्शन घेऊ नका, मी जाते. मी तिथून एकटी पुणे सासवड इथेही गेली. आणि तसेच साताऱ्यामध्ये आमचं गरुडा कंपनीचं ड्रोन मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये गरुडा कंपनीकडून 2 दिवसाचं प्रॅक्टिकल झालं. तिथं पण मी एकटीच गेली. तसेच 11 मार्चला PM मोदी साहेब यांच्याकडून इन्व्हायटेड कार्ड मिळालं मला, की तिथं या, तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे. तिथं 3 दिवसाचं प्रशिक्षण झालं. आणि गुजरातमध्ये बनासकांठा दंतेवाडा येथे आम्हाला 3 दिवसाचं प्रशिक्षण झालं. आणि 1000 महिला नमो ड्रोन दीदीची आमची फ्लाईंग पण कॉन्फरन्सवर मोदी साहेबांनी बघितली. आणि तिथं गुजरातचे मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते आम्हाला ड्रोन वितरित करण्यात आले आणि प्रमाणपत्र पण मिळालं. नमो ड्रोन दीदी योजना ही ग्रामीण महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनानुसार महिला सक्षमीकरण हे विकसित भारताचा आधारस्तंभ आहे. ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण महिला शेतीमध्ये खत आणि कीटकनाशकांची फवारणी, पीक निरीक्षण यांसारख्या आधुनिक सेवा देऊ शकतील. ही योजना महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासोबतच भारतातील कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाच्या नव्या युगात नेणारी ठरत आहे. देश की ग्रामीण बहनों को ड्रोन दीदी बनाने की घोषणा की और मैंने देखा कि इतने कम समय में ये हमारी बहनों ने, गांव की बहनों ने, 10वीं कक्षा पास है, कोई 11वीं कक्षा पास है, कोई 12वीं कक्षा क्या है, और हजारों बहनों ने ड्रोन चलाना सीख लिया. कुछ वर्ष पहले तक किसने सोचा था कि हमारे देश में गांव में रहने वाली महिलाएं भी ड्रोन उड़ाएंगी. लेकिन आज ये संभव हो रहा है. आज तो गांव-गांव में ड्रोन दीदी की इतनी चर्चा हो रही है, हर किसी की जुबान पर नमो ड्रोन दीदी ये चल पड़ा है. हर कोई इसके विषय में चर्चा कर रहा है. एक बहुत बड़ी जिज्ञासा पैदा हुई है. नमो ड्रोन दीदीमुळे महिलांना ड्रोन उडवणं, डेटा विश्लेषण आणि ड्रोनची देखभाल याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येतं. बांबर्डा येथील प्रतिभाताई धर्माळे यांनी राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझरकडे अर्ज केला आणि त्यांची निवड झाली. प्रशिक्षण आणि परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना ड्रोन पायलटचा परवानाही मिळाला आहे. प्रतिभाताई त्यांच्या गावात बचत गट चालवतात आणि उत्कृष्ट कामगिरी म्हणून त्यांची ही निवड झाली आहे. शेतकऱ्यांना फवारणीसाठी वेळेवर मजूर मिळत नाहीत. शिवाय अशावेळी ड्रोन फवारणीमुळे
शेतकऱ्यांची वेळेची बचत होते. शिवाय ग्रामीण महिलांना आर्थिक उत्पन्नाचं साधन मिळतं. आज शेतीसमोर अनेक आव्हानं आहेत. मजुरांची कमतरता, वाढता खर्च, कीटकनाशकांमुळे होणारे आरोग्याचे धोके यावर ड्रोन तंत्रज्ञान प्रभावी उपाय ठरत आहे. ड्रोनच्या मदतीनं कमी वेळेत आणि अधिक अचूकपणे फवारणी करता येते. एका एकरात अवघ्या 20 मिनिटात फवारणी शक्य होते. शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचतो. तसंच विषबाधेचा धोका कमी होतो. पूर्वी फवारणीसाठी मजूर शोधावे लागत होते. आता ड्रोनमुळे काम जलद होतं. शिवाय खर्च आणि वेळ दोन्हीही वाचतात. गावात ड्रोनसारखं अत्याधुनिक तंत्रज्ञान आल्यानं इतरही शेतकऱ्यांना याचा आनंद झालाय. मजुरांसाठी धावाधाव करणाऱ्या शेतकऱ्यांना आता आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळाली आहे. त्याचबरोबर पावसाच्या दिवसात शेतात होणारा चिखल, साप आणि विंचूची भीती आणि कीटकनाशक फवारणीपासून होणारी विषबाधा यापासून आता शेतकऱ्यांना सुटका मिळाली आहे, अशी भावना शेतकरी निखिल नागरे व्यक्त करतात. आता आमच्या गावात काही काही क्षेत्र असे आहेत की तिथं पावसामुळे अजिबातच माणसाला पण जाता येत नाही. पैदल स्वरूपात अजिबातच जाता येत नाही किंवा कुठलीही यंत्रणा घेऊन पण जाता येत नाही. पण ही जे एक अशी गोष्ट आहे की माणूस 1-2 किलोमीटरहून पण हँडल करू शकतं. त्या क्षेत्रात आपण सहज जाऊ शकतो. आता शेती तशी पण आधुनिक होत चाललेली आहे. सर्वजण आधुनिकतेवर भर देत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक चांगली संकल्पना आहे की विशेषतः म्हणजे यात महिलांना प्रोत्साहन मिळत आहे. यामुळे मला जरा चांगलं वाटत आहे. आजपर्यंत मी अशी कुठलीही महिला बघितलेली नाही की जे ड्रोन उडवते. प्रतिभा धर्माळे यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नाही, तो ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाचा आहे. आज त्या इतर महिलांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. ज्या महिलांनी कधी गावाबाहेर पाऊल ठेवलं नव्हतं, त्या आता आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करत आहेत. नमो ड्रोन दीदी योजना ग्रामीण भारतात नवा बदल घडवून आणत आहे. महिलांच्या हातात आता केवळ घराची जबाबदारी नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाची धुरा देखील आहे. प्रतिभा धर्माळे यांचं स्वप्न आहे की त्यांच्या बचत गटातील अधिकाधिक महिलांनी प्रशिक्षण घ्यावं, ड्रोन सेवा गावागावात पोहोचावी, शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि अधिक गुणवत्तापूर्ण सेवा मिळावी आणि ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनण्याची नवी संधी मिळावी, अशी भावना उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक नरेंद्र काकड यांनी व्यक्त केली. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या वेळेची बचत व्हावी व शेतकऱ्यांना सहाय्य व्हावं, त्या अनुषंगानं ड्रोनची फवारणी ही महत्त्वाची मानल्या जाते आणि उमेदच्या अभियानाच्या माध्यमातून त्यांनी तेच काम केलं आहे. 20 मिनिटात एका एकरात फवारणी आज होत आहे. महिला सक्षमीकरण हे कृतीत उतरवण्याचं काम त्यांनी केलं आहे. शाश्वत विकास, शाश्वत उपजीविका हे शब्द आम्ही वापरतो, मात्र खऱ्या अर्थानं प्रतिभाताईंनी कृतीत आणून आपल्या गावाचं नाव त्यांनी केलं आहे. त्या माध्यमातून त्यांचा गट असो, गावातील इतर शेतकरी असो, त्यांना या ड्रोनचा खूप फायदाच होणार आहे. अत्यंत अल्प दरात ही ड्रोनची फवारणी आहे, त्यामुळे सर्वांनाही हवीहवीशी अशी आहे आणि वेळ देखील यामुळे वाचेल. जिद्द, मेहनत आणि संधी यांची सांगड घातली तर यशाचा मार्ग नक्कीच खुला होतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. घराच्या चौकटीतून बाहेर पडत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रतिभाताई धर्माळे यांचा हा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. घरादारात निखळती चांदणी रात. आताच आपण केंद्र शासनाची 12 वर्ष विकासाची गाथा तिच्या संघर्षाची अकोला जिल्ह्यातील पहिला नमो ड्रोन दीदी प्रतिभाताई धर्माळे यांची यशोगाथा ऐकलीत. लेखन राहुल कुलट यांचं, निवेदन समीर शिरवळकर, निर्मिती सहाय्य सचिन म्हैसने यांचं आणि सादरकर्ते होते सूरज गोळे.